लास्ट इयर म्हणजे डिसेंबर 2024 ला NMS मॅथ पेपर जो झाला होता त्यामधले आपण काही उदाहरणे या ठिकाणी घेणार आहोत. आता इथं पहिलं उदाहरण जर पाहिलं तुम्ही तर घनमूळ तुम्हाला काय पहा दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे. आता हे गुणाकार तुम्हाला करत बसायचं आहे का नाही, आणि आपण 2 मिनिटांसाठी गृहीत धरू की याची घनमूळ सुद्धा तुम्हाला माहित नाही. तर घनमूळ संदर्भात मी तुम्हाला ट्रिक दिली होती. आता इथं जी पहिली संख्या आहे कोणती आहे 1728. तर तुम्हाला ट्रिक आठवत असेल की तुम्हाला म्हणलं होतं मी 1 जर असेल तर एकक स्थानी काय येतं 1, 2 जर असेल तर एकक ठिकाणी कोणता अंक येतो 8, 3च्या पटीतला घन जर असेल म्हणजे 3, 13, 23 एकक ठिकाणी 3 असताना अशा वेळेस एकक ठिकाणी काय येतं 7, 4 असताना 4, 5 असताना 5, 6 असताना 6, 7 असताना 3, 8 असताना 2, 9 असताना 9, बरोबर. आणि शून्याच्या पटीत शून्य देतं सर्वांना माहीतच आहे. वाटल्यास लिहून टाकू एकक ठिकाणी शून्य जर असेल तर तिथं तर 3 शून्य यायला पाहिजे. किती शून्य यायला पाहिजे 3 शून्य येतात है ना. सध्या एक लिहून टाकतो. तर आता हे जे 4 तयार केलं मी कशाचा आहे बरं, ही ज्याचा आपल्याला घन करायचा त्याच्या एकक ठिकाणी जर असेल तर त्याच्या घन संख्येच्या ठिकाणी सुद्धा हा अंक येत असतो. आता हे झाल्यानंतर आता 1728 मध्ये जर पाहिलं आपण आणखीन एक ट्रिक सांगितली होती की घनाच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कुठून उजवीकडून डावीकडे येताना 3 3 चे गट करायचे. मग 728 चा एक गट झाला आणि 1 चा एक गट झाला. आता 1 जर आहे तर तुम्हाला माहित आहे की एकक ठिकाणी कोणता अंक असला पाहिजे, या ठिकाणी 1 हा अंक असला पाहिजे. लक्षात आलं का, कारण हा अंक जो आहे तो किती आहे 1, म्हणजे याचा अर्थ एकक ठिकाणी 1 आहे. कारण दुसरी जी घनसंख्या आपली 2 एकक ठिकाणी काय पाहिजे होता 8, म्हणजे 1 पासून 7 पर्यंत जर सिंगल अंक असेल तर एकक ठिकाणी काय असणार, सॉरी पहिला अंक कोणता असणार 1 असणार. आता राहिला 728 कुठं आहे 8, 8 असल्यावर कोण असतं 2, दॅट्स व्हाय 1728 चं घनमूळ काय आलं 12. त्यानंतर सेम पद्धतीनं कशाचं घनमूळ घेणार आपण 4913. तिथं पण 2 गट 3 चा आणि 1 चा. तुम्हाला मी काय म्हणलो 1 पासून 7 पर्यंत असू द्या, पहिला अंक कोणता येणार तुमचा 1च येणार. 8 जर असेल तर त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती. आणि 913 म्हणल्यावर 3 आहे, 3 म्हणल्यावर कोण आला 7, करेक्ट. आणि दॅट्स व्हाय घनमुळात आता घनमूळ घ्यायची गरजच नाही, वाटल्यास त्यांना आपण सेपरेट करू. कोणाचा घन आहे 12चा आणि हा कोणाचा आहे 17चा. ठीक आहे, 22 सती 84 आणि 12 एक 12, 12 आणि 8 20, किती आन्सर येईल 204. ओके, सो या पद्धतीने गणित सोडवायचं. सेकंड जर पाहिलं आपण तर यामध्ये अवयव पाडा. आता फॅक्टरायझेशन जे आहे ते तर तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे की a चा घन वजा b चा घन असेल तर पहिल्या कंसात a वजा b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा का प्लस प्लस ab प्लस b चा वर्ग, हे फॉर्मॅट येतो. आता एक लक्षात घ्या की इथे 81 आणि 375 तर या दोन्ही घनसंख्या असणे आवश्यक आहे. आता 81 घनसंख्या आहे का नाही, 375 पण नाही. मग आता इथे जर आपण 375 मध्ये जी लपलेली घनसंख्या आहे ती कोणती आहे बरं. समजा आपण 3 ला 125 न जर गुणलं तर 125 हे कोणाचं घन आहे 5 चं. आता इथे 3 ने गुणलं म्हणून इथं काय करू आपण 81 सुद्धा 3च्या पटीत घेऊ तर किती येतं 27 3 81. 27 हे कोणाचं घन आहे 3 चं घन आहे. दॅट्स व्हाय इथे आपण कॉमन कोण काढणार 3. 3 कॉमन काढल्यानंतर 125 राहिले. 125 कोणाचा आहे सांगा
5 चा घन आहे म्हणजे 5x कंसाचा घन. 81 ला 3 ने भागा 27. कोणाचा घन आहे 3 चा. दॅट्स वाय 3y चा काय घेणार आपण घन. नियम काय सांगतो पहिल्या कंसात a वजा b म्हणजे 5x वजा 3y आणि दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग 5x चा वर्ग काय सांगा 25x चा वर्ग अधिक ab 5 3 15xy अधिक b चा वर्ग b काय आहे 3y काय 9y चा वर्ग. ओके सो अशा पद्धतीने तिसरं जे गणित आहे ABCD जी चौरस आहे त्याची बाजू 10 दिलेली आहे. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. बाजू 7 आहे पहा. ही बाजू 7 आहे. ही बाजू सुद्धा काय असणार 7 असणार. आपल्याला काय घ्यावं लागेल कर्ण. कर्ण हा वर्तुळाच्या कशामधून जातो या ठिकाणी केंद्रबिंदूतून जातो है ना. कारण चौरसाच्या चारी बाजू जे आहेत त्या वर्तुळाला टच करतात. मग आता अशा केस मध्ये मला सांगा तुम्हाला माहित आहे की इथं कोणता नियम लागू करायचा पहा. हा सुद्धा 45 हा सुद्धा 45. मग 45 45 90 किंवा पायथागोरसचा सुद्धा तुम्ही प्रमेय वापरू शकता. त्या पहा जसं की मी इथे एक आकृती काढतो. तुम्हाला मी एक नियम सांगितला होता ही बाजू x आणि ही बाजू जर x असेल तर ही बाजू किती असते x वर्गमूळात 2. लक्षात आलं. काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू जर किंवा समद्विभुज काटकोन त्रिकोण जर असेल तर अशा वेळेस किंवा 45 90 थेरम नुसार कर्ण काय येतो x वर्गमूळात 2. मग इथं 7 7 आहे म्हणजे याचा अर्थ कर्ण किती झाला 10 लिहिली का. ओके सॉरी चुकलं असेल तर लिहिण्यामध्ये. तर बाजू किती इथं 7 होती. आता 7 7 आहे याचा अर्थ हे काय झालं 7 वर्गमूळात 2. हा काय झाला बरं AC म्हणजे कर्ण सुद्धा आहे आणि व्यास सुद्धा आहे. काय तो कर्ण आहे आणि व्यास आहे. मग 7 वर्गमूळात 2 लक्षात घ्या. जो कर्ण आहे तोच व्यास आहे आणि त्याची किंमत आहे 7 वर्गमूळात 2. तर आता त्रिज्या काढायची असेल तर व्यासला कितीने भागणार आपण 2 ने. मग 7 वर्गमूळात 2 ला आपण काय करायचं आहे 2 ने भाग देऊ. किती येईल सांगा. किंवा इथे एक सांगतो काय असतं माहिती का काही सूत्र आपण जे शिकलेले आहेत ना त्याचा आपण काय करू इथं वापर करू. वाटल्यास मी हे या ठिकाणी काय करतो कट करतो. कारण कट याच्यासाठी करतोय की वर्तुळाच्या क्षेत्रफळ आपल्याला व्यासावरून सुद्धा काढता येतं बरोबर. सो आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे व्यासावरून πd स्क्वेअर अपॉन 4 आहे का. हे सूत्र आहे आपल्याकडे. आता हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. याला आपण नाव देऊ A1. काय नाव देऊ आपण याला A1. त्यानंतर A2 म्हणजे काय बरं चौरसाचं क्षेत्रफळ. कारण रेखांकित करायचं असेल तर पूर्ण वर्तुळामधून चौरसाचं क्षेत्रफळ काय करावं लागेल वजा करावं लागेल. म्हणजे A2 करायचं असेल तर काय करावं लागतं बरं बाजूचा वर्ग म्हणजे त्याला आपण काय म्हणलो होतो साइडचा काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा. आणि रेखांकित भाग जर करायचा असेल सो या ठिकाणी रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आता मला सांगा चौरस आणि वर्तुळ याच्यामध्ये मोठं कोण आहे वर्तुळ आहे. दॅट्स वाय A1 मधून है ना वर्तुळाचं क्षेत्रफळ किती धरलं आपण A1 आणि चौरसाचं क्षेत्रफळ A2 हे वजा करावं लागेल. म्हणजे हे गणित फक्त 3 टप्प्यामध्ये हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. दॅट्स वाय आता आपण A1 काढू. किती आहे A1 A1 इज इक्वल टू पायला पाय डी किती आहे सांगा 7√2. याचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर डिवायडेड बाय
4 पायची किंमत जी आहे ती वाटल्यास टाकू आपण किती 22/7 आता पहा 22/7 गुणिले 7 चा वर्ग किती येईल असेल सांगा 49 वर्गमूळ 2 चा वर्ग 2च असणार आणि छेद किती घेणार आपण 4 7 7 50 2 दोन्ही 4 11 दोन्ही 22 मग एरिया सांगा किती आहे वरी 11 आणि किती 7 उरले 11 7 किती झालं 77 आता माप कशामध्ये दिले आपल्याला आता इथं माप दिले नाही समजा मी वाटल्यास सेमी घेतो ठीक आहे राहिला असेल माझ्याकडून मग आता हे कशामध्ये एरिया चौरस सेंटीमीटर हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ कशावर काढलं आपण व्यासावरून इथे साइड स्क्वेअर आहे साइड किती आपली 7 7 चा वर्ग किती असणार 49 ही किंमत कोणाची आली A2 ची मग आता A1 मधून A2 वजा करायचा आहे सो 77 मधून काय वजा करावं लागेल आपल्याला 49 वजा करावं लागतील 27 आणि 1 28 किती उरतील 28 तर अशा पद्धतीनं आपण रेखांकित भागाचं काय काढलं क्षेत्रफळ त्यानंतर चौथ्या गणितामध्ये पहा तुम्हाला ज्या कडा आहेत कडासाठी काय वापरला आपण अक्षर ई 12 आहेत पृष्ठे म्हणजे काय फेस किती आहेत 7 तर धनाकृतीला शिरोबिंदू व्हर्टायसेस किती आहे ट्रिक काय आपली व्हेरी फास्ट सो v प्लस f इज इक्वल टू e प्लस 2 सांगा v किती काढायचं आहे आपल्याला f किती आहे 7 e किती आहे 12 अधिक 2 म्हणजे किती आलं 14 v बरोबर प्लस 7 अपोजिट साइडला जाईल का होईल -7 आणि v चा आन्सर किती 7 येईल पुढच्या गणितामध्ये 4 क्रमागत समसंख्यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला क्रमागत समसंख्या म्हणजे 2 चा फरक सांगा x x + 2 x + 3 आणि x + 4 बरोबर यांची बेरीज दिलेली आहे बरोबर आहे का म्हटल्यास वेळ वाया न घालवता आपण काय करणार सॉरी हा x + 2 चा फरक पाहिजे होता इथे किती 4 आणि 6 सॉरी तुम्ही याच्या ऐवजी x -2 x -4 x -6 घेऊ शकता म्हणजे त्याचं कॉम्प्लिकेशन करायचे नाही पण जमतं आणि या सर्वांची बेरीज म्हणल्यावर बेरीजमध्ये काही कंसाचा फरक पडणार आहे का नाही मग सर्वांची जी बेरीज आहे ती किती आहे 460 है ना सर्वात लहान संख्या x ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी x ची बेरीज करा किती 4x अंकांची बेरीज करा 2 आणि 4 6 6 12 बरोबर 460 4x बरोबर 460 प्लस 12 अपोजिट साइडला गेल्यावर किती होतील 448 मग x बरोबर काय होईल 448 गुणिले 4 कुठे जातील भागिले 4 आणि किती आन्सर येईल 112 मग त्या ज्या संख्या आहेत त्या दोनच्या फरकाने घेऊ आपण 112 114 116 आणि 118 आता प्रश्न होता की पुढील पैकी कोणती संख्या येणार नाही 112 आहे का आहे 114 ती नाहीये चला सोडून द्या 116 आहे 118 आहे 114 ऑप्शन मध्ये आहे का नाही आणि आपल्या नियमात 120 बसते का नाही दॅट्स व्हाय आन्सर काय येईल या ठिकाणी 120 पुढे जर पाहिलं आपण सुसम षटकोनाच्या अंतरकोनाच्या मापाची बेरीज आता एक लक्षात घ्या सुसम म्हणजे काय सर्व बाजू समान असणार बरोबर आणि षटकोन आता षटकोन असू द्या अष्टकोन असू द्या किंवा काही असू द्या है ना तर त्याचा एक नियम आहे बहुभुजाकृतीचा तर तो नियम काय आहे की n - 2 गुणिले
180. तर हे असते त्यांच्या अंतरकोनाच्या मापाची बेरीज. लक्षात आलं? अंतरकोनला काय म्हणतो आपण? इंटेरियर अँगल. काय म्हणतो आपण त्याला? इंटेरियर अँगल. आणि समेशन. समेशन म्हणजे काय? बेरीज. IAS आपल्यासाठी शॉर्टकट आहे की नाही? मग आता n म्हणजे काय? की बाजू किती आहेत त्याला? षटकोनाला बाजू किती असतात? 6. सो 6 मधून 2 वजा करा आणि 180 ने मल्टिप्लाय करा. सो किती? 4 गुणिले 180 आणि दॅट्स वाय. आन्सर किती असेल? 720 अंश. तर अशा पद्धतीने हे बहुभुजाकृती संदर्भात अंतरकोनाच्या मापाच्या बेरजेचं काय वापरायचं? आपल्याला सूत्र वापरायचं आहे.